श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा जावो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. मैत्रिणींनो, जीवनाचा प्रवास करत असताना काळासोबत माणसाने बदलायला हवे, नाहीतर काळ हा तुम्हाला बदलून टाकेल. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आपल्या आयुष्यात काही करू शकत नाही. मैत्रिणींनो, घालवलेला वेळ हे कायम आयुष्य बिघडत असतं. म्हणून नेहमी सत्पर राहा, बेसावध आयुष्य कधी जगू नका. मैत्रिणींनो, वागण्यात खोटेपणा नसला की जगात मोठेपणा मिळवता येतो. म्हणून कोणाला कमी कधी समजू नका. आपण कमी ज्याला समजत असतो ना, तो हिरा सुद्धा असू शकतो. तुमचा आनंद हा तुमच्याच हातात आहे. आनंद आपल्या आंतरिक स्थितीवर अवलंबून असतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधला पाहिजे आणि आपल्या जीवनाचा प्रवास व आनंदात करत राहायचा आहे. तर आज सुंदर विचारांचा हा अनमोल ठेवा बघूया. प्रत्येक वेळी तुम्हाला लोकांची साथ मिळेलच असे नाही. कधी कधी एकटेपणानं लढावं लागतं. तेव्हा लढताना असं लढा की साथ न देणारे पण हात जोडून प्रणाम करतील. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात, हरलो तर आपली माणसं सोडून जातात. ह्या जगात सर्वात सुंदर काय असेल तर ते म्हणजे माणसाने माणसाशी असलेले सुंदर माणुसकीचे नाते. पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत, मालक नाही, हे ज्याला कळले त्याला खरे जीवन कळले. ज्या कामावर आपलं पोट भरतं ना, ते काम कधीच कमी समजायचं नसतं. काहीतरी मनाची आस धरून शिकायचं असतं. वयाच्या प्रत्येक वळणावर काहीतरी शिकायचं असतं. कारण वय फक्त आकडा नसून जीवनाचा अनमोल अनुभव असतो. हरवलेल्या माणसांना कदाचित शोधता येतं, पण जाणून बुजून लांब गेलेल्या माणसांना शोधणं हे कठीण होतं. प्रत्येक नात्यात विश्वास खूप महत्त्वाचा आहे. विश्वास गमावलेल्या माणसांना शोधण्याचा प्रयत्न कधीही करू नका. कारण माणसं तर भेटतात पण आपलेपणा नसतो. चांगल्या माणसाची संगत ही दुकानातील अत्तराप्रमाणे असते. खरेदी करा किंवा करू नका, पण सुगंधाने मन भरून जातं. जगणं शिकवणारी माणसं कधीच आपल्याबरोबर राहत नाही. ते आठवणीच्या रूपात कायम सोबत असतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असले तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचे पाय घसरले तरी चालेल, पण तुमची जीभ कधी घसरू देऊ नये. जे आपले असतात त्यांच्या आपुलकीमध्ये कधीच परकेपणा दिसून येत नाही. पैसा बघून नाती बदलणारी आयुष्यात कधीच कोणा एका व्यक्तीशी होऊ शकत नाही. कदर नसलेल्या लोकांना आदर द्यायचा नसतो. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो. आपण जितकी मेहनत करतो तितकाच अधिक चमकतो. कामापुरतं बोलणाऱ्या लोकांना मनापासून बोलणाऱ्या लोकांची किंमत नसते. जेव्हा सहनशीलता संपते तेव्हा मन अगदी कठोर बनून जातं आणि अशा मनावर कोणत्याही सहानुभूतीचा काहीच परिणाम होत नाही. वाईट वेळ नक्कीच बदलते, पण या वाईट वेळेत लोक सोडलेली साथ कायम लक्षात ठेवायची. 100 सल्ल्याच्या शब्दापेक्षा अनुभवाची ठेच माणसाला जास्त मजबूत बनवते.
श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थाय नमः.